तालुक्यातल्या सारोळा खुर्द ते नारखेडा रस्त्यावरती वाहनधारकांना जीवघेणी कसरत करावी लागते। रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं आणि झुडपं मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळे समोर येणारी वाहनं दिसत नाहीत। परिणामी ह्या रस्त्यावरती नेहमीच छोट्या मोठ्या अपघातांना सामोरं जावं लागतंय, ज्यामुळे भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची सुद्धा शक्यता निर्माण झालेली आहे। संतप्त वाहनधारकांनी ही समस्या लक्षात आणली आहे आणि माजी सरपंच अरुण पाटील यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित लक्ष देऊन ठेकेदाराला रस्त्याची देखभाल आणि दुरुस्ती करण्याच्या सूचना सुद्धा देण्याची मागणी केली आहे। त्यांनी इशाऱ्याद्वारे सांगितलंय की जर ह्या रस्त्यावरती जीवितहानी झाली तर संबंधित बांधकाम विभाग आणि ठेकेदाराला दोषी ठरवून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल। आणि आता काय आहे, माझं किराणा दुकान थोडा व्यवसाय आहे। मला दररोज अपडाऊन करावं लागतं, इकडून येऊ जाय संध्याकाळी। रात्रीचं काही एका गाडी ठोकली तर पुलावरून आसारी पायात घुसून गेली, त्या दिवशी जखम झाली पायाला। त्याच्यामुळे या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी किंवा पुलाचं काम लवकर व्हायला पाहिजे। किती वर्ष झाले या पुलाच्या कामाला? पुला कामाला फक्त जास्त 1 वर्ष झालं असेल। याकडे संबंधित विभाग लक्ष देत नाही का? दुर्लक्ष करता येते। किती किलोमीटरचा आहे हा रस्ता? 4 किलोमीटर। काय सांगाल तुम्ही या रस्त्याबाबत? काय समस्या आहे? आम्हाला फक्त एकच रस्त्याचे झाडं झुडपं आजूबाजूला टर्नवर रस्त्याचे झाडं ते काढून घ्यायला पाहिजे त्यांनी, किंवा या पुलाची दुरुस्ती करायला पाहिजे। संबंधित बांधकाम विभागाला तुम्ही काही सूचना केल्या होत्या का याबाबत? नाही, आम्ही काही सूचना केल्या नाही आम्ही याबाबत। काय मागणी आहे मग तुमची आता फक्त प्रशासनाकडे? या पुलाची व त्या पुलचा एक पूल आहे त्याची दुरुस्ती व्हायला पाहिजे आणि या साईडचे झाडं हे काढायला पाहिजे, त्याच्यामुळे ॲक्शन व्हायचा संबंध नाही जास्त करून। माझा भाजीपाल्याचा व्यवसाय बापू, मला सकाळी रोज तारखेला जावं लागतं आणि उरलेला मला अजून टाईम पडला तर संध्याकाळी विकायला जावं लागतं। या पुलावर 2-3 वेळा माझी रिक्षा आहे ना पलटी होताना वाचली बापू। दुसरं काहीच नाही, माझं एकच म्हणणं आहे की मोरी नवीन दुरुस्ती झाली पाहिजे आणि याचे झाडंही नडतात। किती वर्षापासून तुम्ही इकडे ये जा करताय? 3 वर्षापासून। हा रस्ता जेव्हा बनला तेव्हापासून आलो, पण याला आता जास्तीत जास्त मी म्हणतो 1 वर्ष बी झाला नाही, तोपर्यंत पहा कसं काम होऊन गेलं आहे। आणि इथं रिक्षा म्हणा मोटरसायकल म्हणा एकदम म्हणजे पलटी व्हायला पाहता इथं, म्हणजे मृत्यूचं आमंत्रण आहे इथं। त्याच्यासाठी नवीन झालं पाहिजे बापू, माझं एक असं म्हणणं आहे। आपलं काही कोणाशी काही वादविवाद काही नाही। किती ठिकाणी खराब आहे हा रस्ता? हा इथं एक ठिकाणी आहे आणि पुढे एक ठिकाणी आणि पुढे मोरी, असे 2-3 ठिकाणी नेहमी अडचणी येतात तुम्हाला? नेहमी अडचणीचा। काय सांगाल तुम्ही प्रशासनाकडे? काय मागणी कराल? बस एवढी मोरीची चांगली दुरुस्ती व्हायला पाहिजे, एवढं दुसरं आपलं काय म्हणणं आहे। आणि रस्त्याची साफसफाई बाजूला साईडने जे याच्यामुळे काय समोर येणारी गाडी, आता मी तिथं 2 मिनटं पहिले ती गाडी गेली ना 4 व्हीलर, तर ते ठोकत होता तो, पण ते कसं मी माझ्या कंट्रोलमध्ये गाडी बरोबर माझ्या साईडला घेतली, झाडं झुडपं काढला पाहिजे, समोर येणारी गाडी ती